नमस्कार, मी विठ्ठल चव्हाण, गुरु एंटरप्राइजेस सांगली. आज मी डोंगरवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली येथील श्री दिगंबर कदम यांच्या शेतामध्ये आंब्याच्या बागेमध्ये आलेलो आहे. खास करून त्यांनी आंब्यामधील मुख्य कीड फळमाशी जी असते, जी शेवटच्या टप्प्यात नुकसान करते बरंच, तिचं त्यांनी व्यवस्थापन कसं केलेलं आहे याचं आपण थोडंसं त्यांच्याकडून माहिती घेऊया. माझं नाव दिगंबर सुभाष कदम, मी कंपोस्ट डोंगरवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली ह्या ठिकाणची ही बाग आहे. डोंगरवाडी या गावातील हे आंबा आहे का? हा आंबा आहे. अच्छा, हा आंबा केशर आंबा आहे. बरं. हां, गेली कमीत कमी हा 16 ते 17 वर्षाची बाग आहे. बरं. हां, आणि फळमाशीचा त्रास हा आम्हाला भरपूर म्हणजे 10-12 वर्षापासून आहेच. आंब्यातली मुख्य समस्या फळमाशी. फळमाशी ही आंब्यातली मुख्य समस्या आहे. बरं. आणि त्याच्यासाठी आम्ही सर्वप्रथम फळमाशीचे सापळे लावत होतो. म्हणजे हे ट्रॅप लावत होतो हे तुम्ही? ट्रॅप लावत होतो. बरं. त्या ट्रॅप मध्ये ना हां, ही अशी गोळी लावायची. हां, ही 2 महिने काम करते गोळी. बरं. हां, पण हे मोर आल्याला लावत होतो. तुम्ही- त्यावेळेला भरपूर प्रमाणात माशा यायच्या. येत होता. बरं, म्हणजे मोहर ज्यावेळी आंब्याला आला हा, तेव्हापासून तुम्ही हा सापळा लावलाय होय होय. त्यावेळेला भरपूर माशा येत होत्या सापळ्यामध्ये? सापळ्यामध्ये. बरं. फक्त हां, नंतर त्यात फक्त ट्राय म्हणून आपण एक ना गुरु एंटरप्राइजेस सांगली. या दुकानातून ना सांगलीतून ना हां, हां, हां. एक जेल आणलं. ते आकर्षीय मी. हा, आकाशी मी हे जेल आणलं. बरं. हां, आणि त्या हां. जेल मध्ये ना हां. पेपरोनिल 10 ml हां. वापरून ओके. ते एकत्र केलं आणि ओके. फक्त ना झाडांना टिपके दिले. ठिपके लावले म्हणजे आपण इथं बागेत बघूया हा हा. कुठं कुठं, म्हणजे प्रत्येक झाडावर एक लावला का? तो प्रत्येक झाडावर हे अशी टिपकी मारली. हां, तो हां, आता हे म्हणजे जेल लावलंय. हा, लावून किती लावलाय दिवस पण झाले? लावून सुद्धा 1.5 महिना झाला. अच्छा, 1.5 महिना झाला जेल लावून. 1.5 महिना झाला. आणि तो त्याचा प्रॉब्लेम झालाय काय माहिती का, त्याच्यात म्हणून बऱ्यापैकी सपत आलंय. त्यामुळं 1.5 महिना झाल्यामुळं ते जेल माशाने खाऊन संपलंय. हा दिसत नाही एवढं. पण बरं. ते- हां, त्याचा रिझल्ट चांगला आहे. एक बरं. बी फळमाशीचा डाग वगैरे काही दिसत नाही. बरं. आणि आता जेल लावल्यानंतर तर बघूया आपण. हं. तर कुठं लावलं याच्यावर तर दिसत नाही. हा, इथं लावलेलं दिसतंय. हे जेल लावलेलं दिसतंय डाग. हे जेल लावलेलं आहे ना पूर्वी? अच्छा, हे असं जेल लावलं. आता जेल लावल्यानंतर सापळ्यामध्ये माशा किती येतात? सापळ्यामध्ये बऱ्यापैकी नाहीत. सापळ्यामध्ये येण्याच्या बंद झाल्यात. क्लिअर म्हणजे सापळ्यात माशी आलेलीच नाही सापळ्यात मासे आलेले नाही. जेल लावल्यापासून. जेल नाही, 101% 100% काम केलेलं आहे. म्हणजे हे आकर्षीय मी जेल लावलं हो हो, आणि सापळ्यात माशी यायची बंद झाली. बंद झाली. आणि त्याचा रिझल्ट आहे. त्याचा तुम्हाला उपयोग झालाय? 100% रिझल्ट आहे. आता तुम्ही इतर वेळी बिनधास्त वापरू शकता. ओके. आता इतर वेळी मला सांगा, इतर वेळी ह्याच्या पूर्वीचा हंगाम, आता ही आंब्याची साईज आहे, म्हणजे ही आंब्याची साईज आहे, बरोबर आहे? हा हा हा, ही साईज आहे, म्हणजे बऱ्यापैकी आंबा मोठा झालाय. होय, तर होय. ह्यावेळी तुम्हाला बागेत फळमाशी दिसत होती का हो दिसत होती. याच्या पूर्वी? होय दिसत होती. पण आज फळमाशी दिसत नाही. फळमाशी आता नाही. याचा अर्थ आकर्षीय मीनं काम केलंय, आकाशी मीने काम केलेलं आहे. 101% याचा रिझल्ट आहे. चांगला उपयोग झाला. हो, चांगला उपयोग झाला. समाधानकारक आहे. ठीक आहे. तुम्ही तुमचं प्रतिक्रिया दिली गुरु एंटरप्राइजेसच्या सोबत राहून, किंवा मी ते तुमच्याशी बोललो, तुम्ही जेल वापरलं, तुम्हाला त्याचा परिणाम चांगला वाटला, तुमची प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे, आभारी आहे.